नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी आज उत्पादनमानाच्या प्रतिफलनाचा नियम म्हणजेच प्रमाणफल नियम किंवा प्रमाणफल सिद्धांत, त्यालाच आपण काय म्हणतो, लॉ ऑफ रिटर्न्स टू स्केल, त्याच्या 3 स्टेजेस आहेत. तर या उत्पादनमानाच्या प्रतिफलनाचा सिद्धांताची आपण सविस्तर इथं या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, उत्पादनमानाच्या प्रतिफलनाचा नियम हा बदलत्या प्रमाणाच्या नियमापेक्षा काय आहे, भिन्न आहे. म्हणजे बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये बदलत्या घटकांचा जो काही संयोगाचा विचार केला जातो, म्हणजे बघा की शेती किंवा व्यवसाय संख्या इत्यादी उत्पादन घटक बदलत असतात, परंतु त्यापैकी जी जमीन असते ती जमीन काय असते, स्थिर असते. जमीन हलते का, नाही. म्हणजे जमीन ही स्थिर असते आणि बदलत्या उत्पादन घटकांचा एकूण उत्पादनावर होणारा परिणाम इथं विचारात घेतला जातो. म्हणजे बदलत्या प्रमाणाचा नियम फक्त अल्प काळापुरताच लागू होतो, हे आपल्याला माहीत आहे. हे गेल्या सिद्धांतामध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे याचं कारण काय की अल्प काळामध्ये सर्वच घटकात बदल करणे शक्य नसते आणि दुसरं म्हणजे अल्प काळामध्ये उत्पादन तंत्र हे काय असतं, स्थिर असतं. लक्षात आलं. तर उत्पादनाचे सर्व घटक बदलले असता त्याचा उत्पादनावर जो परिणाम होतो आणि तो नियमानुसार काय करता येतो, मोजता येतो. म्हणजे काय की उत्पादन घटकांच्या प्रमाणात बदल केल्यामुळं उत्पादनात होणाऱ्या बदलाचा अभ्यास बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये केला जातो. याची चर्चा आपण काय केली, यापूर्वी केलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, उत्पादनाच्या सर्व घटकामध्ये किंवा उत्पादनात समान प्रमाणात वाढ केली असता त्याच्या उत्पादनावर होणारा परिणाम म्हणजेच काय की प्रमाणफल किंवा उत्पादनमानाच्या प्रतिफलनाचा सिद्धांत, ते आपण इथं पाहणार आहोत. तर बदलत्या प्रमाणाचा नियम अल्पकाळाच्या संदर्भात स्पष्ट केला जातो, हे लक्षात घ्या. परत एकदा सांगते, बदलत्या प्रमाणाचा नियम अल्पकाळाच्या संदर्भामध्ये स्पष्ट केला जातो. मात्र या सर्वच घटकात एकाच वेळी वाढ करण्यासाठी बघा अधिक कालावधी लागतो. कुठल्या, या सिद्धांतामध्ये. म्हणून प्रमाणफल नियमामध्ये, म्हणजे हा जो आज आपण सिद्धांताची चर्चा करणार आहोत, या उत्पादनमानाच्या प्रतिफलनात किंवा प्रमाणफल नियमामध्ये दीर्घकाळाचा विचार केला जातो. लक्षात घ्या. तर आपण उत्पादनमानाच्या प्रतिफलनाचा नियम काय सांगतो हे लक्षात घेऊया. तर प्रमाणफल नियम असं स्पष्ट करतो की जेव्हा बघा उत्पादनाच्या सर्व घटकामध्ये किंवा आदानात एकाच वेळी व समान प्रमाणात वाढ केली जाते, तेव्हा सुरुवातीस वाढते प्रमाण, बघा सुरुवातीस वाढते प्रमाण, नंतर त्याच्यानंतर काही काळ स्थिर प्रमाणफल आणि शेवटी बघा घटते प्रमाणफल अनुभवास येतो. ह्या गोष्टी लक्षात घेणं, वाढते फल, स्थिर फल आणि शेवटी घटते फल, हे या प्रमाणाचा मुख्य गाभा, म्हणजे या सिद्धांताचा मुख्य गाभा आहे. तर प्रमाणफल नियमाच्या बाबतीत वाढते, स्थिर आणि घटते प्रमाणफल अशा 3 अवस्था आपण पाहणार आहोत. तर प्रमाणफल नियमाचे स्पष्टीकरण आपण इथं पाहणारच आहोत. तर बघा इथं सर्वच घटकात एकाच वेळी वाढ करण्यासाठी अधिक कालावधी लागतो, त्यामुळे आपण प्रमाणफल नियमामध्ये काय केलेलं आहे, दीर्घकाळाचा विचार केलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, या सिद्धांताची आपण गृहीते पाहणार आहोत. तर पहिलं गृहीत असं सांगतं की पूर्ण स्पर्धेचे अस्तित्व आहे. लक्षात घ्या, गृहीत काय सांगतं की पूर्ण स्पर्धेचं अस्तित्व आहे. म्हणजे हे गृहीत अनुभवास किंवा प्रत्ययास येण्यासाठी, सिद्धांत प्रत्ययास येण्यासाठी या गृहीता असणं आवश्यक आहे. हे गृहीत जर नसेल तर अपवादात्मक हा सिद्धांत प्रत्ययास येत नाही. लक्षात घ्या. म्हणून ही गृहीते अस्तित्वात, म्हणजे गृहीते आपण गृहीत धरली जावीत. तर पहिलं गृहीत पूर्ण स्पर्धेचं अस्तित्व काय आहे. तर दुसरं, श्रमिकांना प्राप्त तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्पादन करावे लागते. तिसरं गृहीत सांगतं की संयोजक स्थिर आहे. चौथं, दीर्घकाळाचा विचार होतो. आणि 5वं गृहीत असं स्पष्ट करतं की उत्पादनाचे मोजमाप वस्तुरूप स्वरूपामध्ये केलं जातं. तर बघा या उत्पादन मापनाच्या प्रतिफलनाची जी काय संकल्पना आहे, ती संकल्पना आपण एक टेबल म्हणजेच कोष्टक आणि आकृतीच्या सहाय्याने आपण स्पष्ट करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण कोष्टकाच्या सहाय्याने उत्पादन मापाचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर बघा इथं एक श्रमिक असताना, बघा या तक्त्यामध्ये काय केलं, एक श्रमिक असताना बघा इथं लक्ष देऊन
एक श्रमिक असताना 3 एकर काय केलेले आहे जमीन हे प्रमाण आणि त्यातून 2 क्विंटल उत्पादन मिळतं. लक्षात येतं? एक श्रमिक असताना 3 एकर जमीन हे प्रमाण आणि त्यातून बघा 2 क्विंटल आपल्याला उत्पादन मिळतं. म्हणजे उत्पादन घटकाचं प्रमाण दुप्पट केल्यास एकूण उत्पादन दुपटीपेक्षा अधिक प्रमाणामध्ये म्हणजेच काय केलेलं आहे 5 क्विंटल एवढं केलेलं आहे. म्हणजे इथं बघा इथं 5 क्विंटल आणि 5 क्विंटलवरून बघा 9 क्विंटल इतकं वाढते. लक्षात आलं? 5 क्विंटलवरून 9 क्विंटल म्हणजे इथं 3 नंबरला म्हणजे 3 श्रमिकावरून इथं उत्पादन घटकाचं इथं काय केलेलं आहे 9 एकर. तर दुसऱ्या शब्दात म्हणजे सांगायचं म्हणजे तर उत्पादनाचं प्रतिफल काय केलेलं आहे इथं वाढताना दिसतंय. म्हणजे बघा 2, 5, 9 आणि इथं सुद्धा एक श्रमिक असताना 3 एकर, 2 श्रमिक असताना 6 एकर, 3 श्रमिक असताना 9 एकर. म्हणजे हे काय केलेलं आहे आपण उत्पादनाचं प्रतिफल हे वाढत गेलेलं दाखवलंय. आता बघा सर्व उत्पादन घटकाच्या प्रमाणामध्ये ठराविक प्रमाणात वाढ केली तर उत्पादन ही त्याच पटीनं वाढते. म्हणजेच श्रमिकांची अनुक्रमे बघा तक्त्यामध्ये किंवा कोष्टकामध्ये 4, 5, 6 ने वाढ केली. लक्षात घ्या 4, 5, 6 ने वाढ केली तर काय होतं की जमीन अनुक्रमे 12, 15 आणि 18 बघा इथं 4, 5 आणि 6 जर आपण श्रमिकांची वाढ केली तर इथं जमिनीचं उत्पादन घटकाचं प्रमाण 12, 15 आणि 18 न काय होतं वाढतं. म्हणजे 12, 15, 18 एकर केले तर उत्पादन प्रमाण अनुक्रमे काय होतं की 4, 5, 6 या ठिकाणी 5 क्विंटल इतके स्थिर दिसून येते. बघा इथं 5 क्विंटल म्हणजे 15ला आपण काय केलेलं आहे इथं हे 5 क्विंटलला पहिल्यांदा इथं 2, 3, 4, 5 न सीमांत उत्पादन काय केलेलं आहे पहिल्यांदा वाढत गेलेलं आहे आणि नंतर इथं स्थिर म्हणजे 4 श्रमिक आणि 12 एकर उत्पादन घटकाचे 12 एकरामध्ये उत्पादन घटकाचं जे काही प्रमाण आहे त्या प्रमाणात एकूण 14 क्विंटल उत्पादन आलं आणि त्यामध्ये काय 5 क्विंटल उत्पादन म्हणजे सीमांत उत्पादन घडून आलं. तर नंतर अशाच प्रमाणे वाढ केली गेली तर इथं काय केलं की 5 इथं बघा 5, 5, 5 म्हणजे हे सीमांत उत्पादन दाखवले. तर इथं एकूण उत्पादन 14, 19 आणि 24 अशा पद्धतीनं वाढत जरी गेलं तर इथं काय केलं आहे 5नं हे सीमांत उत्पादन काय केलेलं आहे स्थिर दाखवलेलं आहे. म्हणजे उत्पादन घटकाचे संयोग काय केलेले आहेत 5 क्विंटलने इथं स्थिर दिसून आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे उत्पादन घटकाचे संयोग हे 7 श्रमिक बघा इथं 7वा श्रमिक जो आहे 7वा श्रमिक आणि 21 एकर जमीन एवढे वाढवले. बघा 7 श्रमिक आणि 21 एकर असं प्रमाण जर आपण वाढवलं तर एकूण उत्पादन 4नं वाढलं. एकूण उत्पादन बघा इथं 4नं वाढलं म्हणजे कमी झालं आणि त्यानंतर संयोगामध्ये अधिक वाढ केल्यास सीमांत उत्पादन वेगानं घटत जातं. बघा इथं वेगानं घटत गेले म्हणजे इथं सीमांत स्थिर उत्पादन झाल्यानंतर परत काय केलेलं आहे श्रमिक आपण वाढवले उत्पादनाचं प्रमाणसुद्धा आपण वाढवलं म्हणजे 21 एकर केलं आणि 21 एकरामध्ये एकूण उत्पादन हे आपण 28 क्विंटलनं आपल्याला मिळालं. परंतु सीमांत उत्पादन 4नं म्हणजे 5 नंतर 4नं कमी झालं आणि इथं आपल्याला स्थिर उत्पादन मिळाल्यानंतर घटतं प्रमाण आपल्याला दिसून आलं. म्हणजे बघा इथं आपण आकृतीद्वारे सुद्धा सांगूया की आकृतीच्या सहाय्यानं आपण उत्पादनाचं स्पष्टीकरण करूया. तर बघा आकृतीमध्ये अनुक्रमे उभ्या अक्षावर काय केलेलं आहे सीमांत उत्पादन मोजले. उभ्या अक्षावर म्हणजे अ आणि य अक्षावर हे सीमांत उत्पादन दाखवलेलं आहे. आडव्या अक्षावर आडवा अक्ष म्हणजे अ आणि क्ष अक्षावर उत्पादन मान म्हणजे त्याचं उत्पादन मानाचं प्रतिफल दाखवलेलं आहे. तर बघा की इथं अक्ष अक्षावर उत्पादन मान आहे हे आपल्याला दिसूनच येते. तर उत्पादन घटकात जसजशी वाढ केली जाते बघा अ आणि ब बघा अ आणि ब ही जी काही वाढ दाखवलेली आहे ती पहिली अवस्था म्हणजे
अ ते ब पर्यंत उत्पादन फल काय केलेलं आहे आपल्याला वेगानं वाढताना दिसून येते आणि ब बिंदूनुसार मात्र सीमांत उत्पादन काय केलेलं आहे स्थिर आहे. लक्षात आलं. ब आणि इथं क पर्यंत म्हणजे ही दुसरी अवस्था तर इथं स्थिर दाखवलेलं आहे. आता बघा तक्त्यामध्ये 5 आणि 6 या ठिकाणी काय केलेलं आहे स्थिर उत्पादन फलाची प्रवृत्ती दिसून येते. बघा आपण कोष्टकामध्ये जाऊया की 5 आणि 6 बघा 5 आणि 6 इथं बघा 5 श्रमिक 15 एकर आणि 6 श्रमिक 18 एकर. इथं काय दाखवलेलं आहे 5 आणि 5 ही सीमांत उत्पादन क्विंटलमध्ये दाखवलेलं आहे. तर इथं स्थिर उत्पादन मान लक्षात येते. तर आपण परत आकृतीकडे जाऊया. तर म्हणजे इथं काय दाखवलेलं आहे की उत्पादन फलाची प्रवृत्ती आपल्याला 5 आणि 6 या ठिकाणी काय दाखवलेलं आहे स्थिर आहे म्हणजे 5 आणि 5 एवढंच आलेलं आहे. तर आकृतीमध्ये बघा क बिंदू नंतर मात्र काय होते की सीमांत उत्पादन जेव्हा स्थिर दाखवलेलं आहे तेव्हा क बिंदूच्या नंतर मात्र सीमांत उत्पादन वेगानं घटत जाते. कुठलं हे बघा हे क बिंदू नंतर इथं ड बिंदू म्हणजे इथं घट दाखवलेले आहे. ही तिसरी अवस्था म्हणजे हे अंतर क आणि ड या अक्षराने आपल्याला इथं दाखवलेलं आहे. म्हणजेच बघा आकृतीमध्ये अ ते ब वाढते उत्पादन फल, ब ते क स्थिर उत्पादन फल आणि क ते ड हे घटते उत्पादन फल असल्याचं आपल्याला स्पष्ट होते. म्हणजे बघा जेव्हा उत्पादनाच्या सर्व घटकात एका ठराविक दरानं वाढ केली जाते तेव्हा वेगवेगळे प्रतिफल दिसून येतात. तर ते वेगवेगळे प्रतिफल आकृतीमध्ये सुद्धा आपण दाखवलेलं आहे. तर ते वेगवेगळे प्रतिफल कशा पद्धतीनं आपल्याला दिसून येतात हे आपण पाहूया. तर पहिलं वाढते प्रमाणफल, इथं फल आहे इथं चुकून फूल झाले तर वाढते प्रमाण फल. तर लक्षात घ्या इन्क्रीजिंग रिटर्न्स टू स्केल. तर बघा इथं जेव्हा उत्पादनाचे सर्व घटक एक विशिष्ट दराने वाढ होते तेव्हा एकूण उत्पादनात त्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये वाढ होते. हे वरील म्हणजे आपण जे काही उदाहरण बघितले कोष्टकाद्वारे हे 2, 3 आणि 4 व 5 श्रमिकांच्या संख्येमध्ये आणि जमिनीच्या आकारमानात एक स्थिर दरानं काय केलेले आहे वाढ केली जाते. म्हणजे जेव्हा उत्पादनाचे प्रतिफल दुप्पट, तिप्पट आणि 4 ते 5 पटीने वाढलेले दिसून आले. लक्षात आलं. तर एकूण उत्पादनात मोठ्या प्रमाणामध्ये जी वाढ झालेली दिसून आली ती म्हणजे सीमांत उत्पादन प्रतिफलात ही वाढीची प्रवृत्ती दिसून येते. म्हणजे या दोन घटकांमुळं उत्पादन मानाचं प्रतिफल वाढतं. लक्षात आलं. वाढतं प्रमाणफल म्हणजे पहिली अवस्था आपल्याला इथं लक्षात येईल. आता त्याच्यामध्ये अविभाज्यता म्हणजे काय की उत्पादन प्रतिफलामध्ये जे काय वाढ होण्याचं मुख्य कारण म्हणजे सीमांत आणि तांत्रिक अविभाज्यता हे आहे. म्हणजे उत्पादन घटकांचं आकारमान एका ठराविक प्रकारचे असते आणि त्यामध्ये विभाजन करणे अशक्य असते. म्हणजे व्यवसाय संस्थेचे आकारमान जसजसे वाढत जाते तसतसं अविभाज्य घटकांची कार्यक्षमता पुरेपूर वापरता येते. म्हणजे उद्योजकांचे विभाजन करता येत नाही आणि त्यामुळं काय होते की उत्पादन वाढून व्यवसाय संस्थेला अंतर्गत मिळकत प्राप्त होते. लक्षात आलं. तर ही झाली अविभाज्यता हे वाढत्या प्रमाणफलामध्ये. आता विशेषीकरण तर स्पेशलायझेशन म्हणतो आपण त्याला. तर श्रम आणि विभागणी यामध्ये करता येतं म्हणजे ज्यामुळे श्रमिकांना कौशल्य प्राप्त होते. विशेषीकरण म्हणजे काय की विशेषीकरणाचा जे महत्त्वाचा टप्पा आहे तो वापर करता येतो आणि श्रमिक एका विशिष्ट प्रकारचं काम करतात आणि त्यामुळं काय होतं की त्यांच्या कौशल्यामध्ये वाढ होते. विशेषीकरणामुळे काय होते की व्यवसाय संस्थांना व्यवस्थापकीय किंवा बाजारविषयक आणि वित्तीय इत्यादी स्वरूपाच्या मितव्ययतेचा लाभ काय करता येतो घेता येतो. लक्षात आलं. म्हणजे त्याचबरोबर की व्यवसाय संस्थेला आकारमान वाढीचेही फायदे आपल्याला मिळत असतात. तर दुसरा स्थिर प्रमाणफल जी काय अवस्था आहे त्यामध्ये बघा स्थिर प्रमाणफल तर कॉन्स्टंट रिटर्न्स टू स्केल आपण म्हणतो. तर उत्पादनाच्या सर्व घटकात वाढ केली असता एकूण उत्पादनात आणि सीमांत उत्पादनात काय होते स्थिरता येते. हे आपण कोष्टकामध्ये बघितलेलं आहे. स्थिरता कुठं आलेली आहे की 5 आणि 6 या ठिकाणी एकूण उत्पादन 19 वरून 24 पर्यंत वाढते. लक्षात आलं. म्हणजे सीमांत उत्पादन मात्र काय आहे तिथंच 5 इतके स्थिर राहिलेले आहे. म्हणजे तेवढाच तो तोटा होतो. या ठिकाणी काय केले रेखीय फलन संबंध आपल्याला लक्षात येतो. तर तिसरं घटते प्रमाणफल
लक्षात घ्या, या अवस्थेमध्ये बघा, म्हणजे ती तिसरी अवस्था आहे. एकूण उत्पादन घटत्या दराने काय करते, वाढत जाते. म्हणजे 7, 8, 9 या ठिकाणी काय केलेलं आहे आपण बघा, अजून एकदा ह्याच्यात जाऊया. 7, 8, 9 हे बघा इथं 7, 8, 9, 7, 8 आणि 9. तर इथं 7 श्रमिक असताना 21 एकरचा आपण तिथं उत्पादन घटकाचं प्रमाण घेतलं आहे. 8 श्रमिक असताना 24 एकर उत्पादन घटकाचं प्रमाण घेतलेलं आहे. 9 श्रमिक असताना 27 एकर उत्पादन घटकाचं प्रमाण घेतलेलं आहे. म्हणजे इथं एकूण उत्पादन क्विंटल हे कशा पद्धतीनं आलेलं आहे की 28, 31 आणि 33 याप्रमाणे काय केलेले आहे, वाढ केलेली आहे. आणि सीमांत उत्पादन मात्र काय झालेलं आहे बघा इथं 4, 3 आणि 2 म्हणजे काय केलेलं आहे, घट्ट प्रमाण इथं आपल्याला दिसून येतं. म्हणजे लक्षात आलं तुमच्या. तर या व्यवसाय संस्थाच्या आकारमानामध्ये वाढ करता येत नाही, म्हणजे घटते उत्पादन फल दिसण्याची 2 मुख्य कारणे सांगता येतात. तर ती कारणे कोणती आहेत बघा, तर व्यवस्थापकीय अडथळे. लक्षात आलं. म्हणजे व्यवसाय संस्थाच्या आकारमानामध्ये वाढ करता येत नाही म्हणून उत्पादन फल दिसण्याची 2 मुख्य कारणे, ती म्हणजे काय की पहिलं व्यवस्थापकीय अडथळे, मॅनेजरियल डिफिकल्टीज. म्हणजे बघा की यामध्ये जेव्हा उत्पादनाचं प्रमाण वाढतं तेव्हा व्यवस्थापकीय समन्वय साधणे आणि नियंत्रण ठेवणे अवघड जाते. म्हणजे कार्यक्षमपणे काम करणे अशक्य असते आणि त्यामुळं काय की त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. उत्पादन प्रमाण मोठ्या प्रमाणावर काय होतं, घटत जातं. तर अशा पद्धतीनं हे व्यवस्थापकीय अडथळे आपल्याला लक्षात येतात. तर पुढचा उत्पादन प्रमाण फल म्हणजे असण्याची कारणं काय की उद्योजकांची अविभाज्यता. तर यामध्ये उद्योजक हा एक स्थिर आणि अविभाज्य घटक असून दीर्घकाळामध्ये सुद्धा याच्या पुरवठ्यामध्ये वाढ करणे सहज शक्य नसते. लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा इतर घटकांच्या संख्येत वाढ होते तेव्हा उत्पादन प्रमाणात वाढ होते आणि हा जो घटक आहे तो घटक स्थिर असल्यानं एकूण उत्पादन प्रमाण मात्र क्रमाक्रमाने घटत जाते. म्हणून या ठिकाणी घटत्या फलाची प्रवृत्ती प्रत्ययास येते. लक्षात आलं. पहिली, दुसरी आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये म्हणजे वाढते प्रमाणफल, अविभाज्यता, विशेषीकरण हे त्याची कारणे आहेत. स्थिर प्रमाणफलामध्ये सुद्धा आपण त्याला कशा पद्धतीनं म्हणजे स्थिर सिद्धांत प्रत्ययास येतो आणि घटते प्रमाण फलाच्या कारणामध्ये व्यवस्थापकीय अडथळे आणि उद्योजकांची अविभाज्यता या गोष्टी आपण सविस्तर चर्चा केलेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनो, हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत लक्षात घ्या. हा सिद्धांत काय झालेला आहे आपण सविस्तर चर्चा केलेली आहे आणि हा सिद्धांत आपण म्हणजे ह्या सिद्धांताचं स्पष्टीकरण करण्यासाठी आपण काय केलेलं आहे, वाढते प्रमाणफल काही काळ तो स्थिर प्रमाण हे काय कायम नसतं, हे काही काळ असतं आणि शेवटी घटते प्रमाण हे आपल्याला अनुभवास येतं. आणि लक्षात घ्या, प्रमाणफल नियमाच्या बाबतीत वाढतं आणि स्थिर आणि घट्ट प्रमाण जे आहे ते अशा 3 अवस्था आढळून येतात आणि या फलनाचं स्पष्टीकरण करण्यासाठी आपल्याला प्रमाणफल नियमामध्ये दीर्घकाळाचा विचार केला जातो. हा मुद्दा लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं आपण प्रमाणफल नियम सविस्तर स्पष्ट केलेला आहे. तर विद्यार्थ्यांना आपण इथंच थांबूया. थँक्यू सो मच.